मित्रांनो आता आला नाश्ता आमचा सुकाट न पाव आले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर बऱ्याच दिवसाने आम्ही आज ब्लॉग करतोय. मी आज आमच्या घरात आहे ते लक्ष्मीचा गुरुवार, म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार चालू आहे. तर अचानक भयानक ब्लॉग केला आहे आज सगळा. आईने पण निरा आहे तिथे. आईचे जेवण काय काय केलं आहे? अजून काय काय दाखवू शकला? यो काय फुलावर भात केला, छोल्याची भाजी, छोल्याची भाजी, छोले, अजून पुऱ्या पिंग केल्यास, अजून शिरकण आणलाय, अजून खीर पण केले, शिरा केला. प्रसादाला शिरा केला काय? प्रसादाला शिरा केला, अजून चपात्या, पापड. मित्रांनो या जेवायला सर्वांनी. आईने मस्त बनवलं आमचं जेवण. आणि मित्रांनो यो ब्लॉग आम्ही उद्या पण कंटिन्यू करणार आहोत. उद्या मी चाललो आहे खंडेरीला, म्हणजे आपले जे अलिबाग साखर कोलेवाड्यांचे आमचे भाऊजी आहेत, आमच्या गावकीचे भाऊजी आहेत, आकाश भाऊ म्हणून. त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं उद्या. आकाश भाऊंनी आपल्याला इन्व्हाइट केला उद्या. त्यांच्या बोटीचा काहीतरी मुहूर्त आहे, नवीन बोटीचा मुहूर्त आहे. त्याने आपल्याला इन्व्हाइट केला आहे. बरं आपण उद्या जाऊ खंडेरीला. राज पण आहे सोबत. आपण उद्या बघू आपण सकाळी कसं जाऊ ते. आणि तिथून आपण अलिबागशी आपण बोटीने जाणार आहोत. तिथं त्यांच्यात आकाश भाऊंचेच आपण बोटीने जाणार आहोत. तर साखर कोलीवडून जाऊ सकाळी. तर मग जाऊ तिथं आपण सकाळी बघू काय कशा प्रकारे. आमच्या गावातले बरेच जण येणार आहेत. आणि तुम्ही येणार आहो काय? मीरा येणार आहे. चला मग मित्रांनो डायरेक्ट भेटू सकाळी. The next day. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता निघालो आपण. आता सकाळचे वाजले 5. तर आता 5 वाजता निघतो मी. बाकीचे गावातले माणसं पण सगळे निघाले. ट्रायपॉड घेतला मी. बरेच माणसं आहेत, टेम्पो आहेत, 2 टेम्पो आहेत. चला मग आता खाली जाऊन बघू काय काय तयारी चालू आहे. भाई जागा चल गाडी येते काय? मित्रांनो निघाले तिथे पोरं पण आले. टेम्पो समोर भरलाय. बाबा ब्लॉगर पण आले मित्रांनो. कुठल्या? आमचा दुसरा टेम्पो गेला आता. एक टेम्पो समोर आहे तिथं. मित्रांनो ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघतो तो पांडव एवढा धोका पडलाय. समोरचा काय दिसत नाही. समोरच्याला आम्ही काय दिसत नाही. माणसं दिसत फक्त. माणसं झोपेत आहेत मित्रांनो. नाश्ताला मिसळ आणली पाहिजे.
तर मित्रांनो फायनली आता पोहोचलो आम्ही इथं. आमचा टेम्पो बाकी झाले गावातल्या बायका पण आल्या मित्रांनो. आजी आहे करते आपण समोरच समुद्र आहे यांचा. मित्रांनो आता आम्ही आलेलो बीच बघायला यांचा. वेळच कामा द्यायचं पण बीच पण बघितलं. मग नवाजीत द्यायचं ना त्याला झाला याचे बघू दे त्यांच्या गावात पण नवं आहे का आईस्क्रीम मध्ये. काही गाडी बसलेली आहे आता. गाडी काढतात बघा ना. दे नका चालू दे नका. गणेश दादा सांगतो आपल्याला मित्रांनो होडीचे नेट बोलतात त्याला. नेटच्या वड्या वेगळ्या असतात ना गणेश तेराच्या. मित्रांनो तर आपण आलो आकाश जायचं घरी. आकाश जायचं घरी घरात आलो मित्रांनो आपण. देवारा येतो सगळे आमचेच माणसं दिसतात ब्लॉग मध्ये. ये ना जेवणाची तयारी झाली मित्रांनो. नाश्त्याची तयारी झाली. गावरा सगळं सामान आहे. फुल तयारी चालू आहे मित्रांनो जोरात. सोबत काय बाईकचा नवस आहे. काय नाव आहे ना पृथ्वी. काय मलाई मी आणली येवलीचे आणली होतं. चालू आहे मित्रांनो सगळी तयारी इथं. मित्रांनो आलो आता आम्ही टेरेसवर. यांचा टेरेस आहे समोर. तिथं समुद्र मागं आम्ही जाऊन दाखवलं मग तुम्हाला. ते पूर्ण साखर कोळीवाडा आहे मित्रांनो. भरपूर अजून त्या साईडला पण आहे. मित्रांनो आपल्या गावातले सगळे पोरं बँड रेडी आहे आता.
मित्रांनो आता बावटा बांधायला घेतलाय आकाश भाऊंनी. दाखव हे चढ जरा उच बांधते का प्रकाश मामा पण आलेत आपले प्रणवचे वडील. पहिल्यांदा आलं बोकड पण आहे बघा इथं. युथ बोकड आहे वाटतं. युथ वाटतंय हे मुंडे आम्हालाच आहे. इथं बंगले भारे बांधलेत बाकी सगळ्यांनी. बंगले बाकी आवडले आपल्याला. आपल्या गावात बांधूचं बोललं तर जागाचे भांगरी करायला लागते. मित्रांनो होड्या बांधायला घेतल्या तिथून सगळे मोठ्या चक्की फायबरच्याच नाही या बघा. या नवीन आता फायबरच्या पहिल्या लाकडाच्या होत्या. आमच्या जमान्यात लाकडाच्या होत्या. यांच्या जमान्यात फायबरच्या आल्या. मोठे लागलेले आहेत. माणसं मोजून मित्रांनो चाललो आता आम्ही बोटीन. मित्रांनो आता फायनली बसलो आम्ही होडीमध्ये. या वडीन नाही ना की आपण या वडींची आम्ही दुसऱ्या वडीन जाणार आहोत. याच्यावर मोठे आहे ना. मित्रांनो आता पोहोचलो आम्ही. नाही माहिती या वडीन बसायचं आहे आम्हाला. बोटीवर आलो आता मला तर आपण या वडींची त्या वडीन जाणार आहोत. बरोबर आहे. समोर बोट बघा किती मोठे मित्रांनो. व्हिडिओमध्ये बारीक दिसत असेल तुम्हाला. मित्रांनो आता बसलो आम्ही बोटमध्ये. आमच्या मेन बोटमध्ये बसलोय. गणेश नाकवा बाकी सगळे बोट इथून सगळ्या बोट हँडल होते. सगळा इथून चालू सगळे लोक पण बसतील. मित्रांनो चालू झाली आता. मित्रांनो बोट चालू झाली आमची आता. भाऊंनी आकाश भाऊंनी हार वगैरे पण आणलाय. बाकी सगळे लोक मनीष कसं वाटतंय राडा करत आहे ना आपल्याला. राडा करत बोट बघायची बाबा बाबा. बोट येताना आपली गोष्ट झाली. चला आता मित्रांनो आता बघू गाणं. दादाचे गाण्याची वगैरे तयारी चालू आहे. दादा साऊंड लागेल ना दादा. 2 मिनिटं साऊंड लागेल दादा बोलताना आपल्या. बँड पण आहे मित्रांनो आपल्या गावातला मितेश. आधी नाश्ता वगैरे करू. नाश्ता वगैरे पण आणला सगळा. हे आपले कांडेल आहेत. कांडेल नमस्कार. तुमचं नाव काय. रघुनाथ. आज रघुनाथ कांडेल पण आहे आपल्या सोबत. तर आपले बोट चालवणार आहेत. बाकी फुलं एन्जॉय करू. आमची मस्त मजा मस्ती येते सगळी. कपल बसणार होते काय माहिती.
सुरुवात झाली मित्रांनो. नाश्ता तयारी चालू आहे सगळी. सामान मित्रांनो बोटीमध्ये सामान बघा कुठे स्टोरेज करतात. चांगलं सामान भरलेलं आहे मित्रांनो. आता बांध पण घेतो आम्ही. दुसरी एक ओढा आकाश भोगेला त्या होडीन आता. हे घ्या पाव घ्या. पाव आहे मित्रांनो. सुकाटनं पाव आहे. सुकाटनं पाव आहे. सुकाटनं पाव आहे ना मित्रांनो. आता आलं नाश्ता आमचा. सुकाटनं पाव आले. दादा बसले. दादा कशी लागते टेस्ट? एक नंबर ना. एक नंबर. तिला पण आहे तिथं. मनीष आहे, राज आहे बाहेर, प्रणव आहे. गावाला येवा. येस. अरे समुद्रात कसं येते गावाला? सध्या आपण खाऊन घेऊ. समोर कंदेरी किल्ला दिसतो मला. कंदेरी किल्ला दिसतो समोर. भरपूर वारा आहे. भरपूर वारा आहे मित्रांनो. मित्रांनो समोर देऊळ दिसतो मला. देऊळ दिसतो असेल बघा. पोहोचलो आता आम्ही कंदेरीला. जाता आता बोट लावतो तिथं 15वर. कंदेरीचे 15वर समोर. आज लोक दिसत नाही जास्त. मित्रांनो आता पार्क टाकतात वर इथं. याला या मोठा काय बोलतो? शेवूट. शेवूट हा. शेवूट टाकतात वडीला मोठे मोठला का बघा कसं असते. आणि आपली इथं बारके बारके वडीचं पार्क बोलतात. मित्रांनो पोचलो आता आम्ही कंदेरीला. या लागले मोठे आमच्या सगळे माणसं उतरताना आता. तर मित्रांनो फायनली आता पोचलो आम्ही कंदेरीला. कंदेरी किल्ल्यावर पोचलो. मी तर फर्स्ट टाइम आलोय. बऱ्याच दिवसाची इच्छा होती. लहानपणापासून इच्छा होती यायची. लहानपणापासून इच्छा होती यायची आपली कंदेरीला. किल्ला कसं वाटतं तुला कंदेरी किल्ल्यावर? तू दोनदा आलास ना? किल्ल्या पण 3दा आलाय. तुझं फर्स्ट टाइम आलोय. मस्त वाटतं बघा. आठ पण ठेवली. गणेश दादा आपल्या सोबत आहे. दादा कसं वाटतं तुला? तू मला वाटतं सेकंड टाइम आलास नाही? मागं नाही आलता. पहिल्या टायमाला ब्रिज होता. ब्रिज झाला आहे. ब्रिज पण झाला आहे. त्या बोट लावायला लागेल ना. त्याला बोट बाहेर ठेवायला लागायची. तिकडून छोट्या वरीने यायचं. असं पहिलं होती. आता सुधारणा झाल्या. बीजेपी सरकारने खूप चांगलं केलं. चालेल मित्रांनो. कसं वाटतं तुला? कसं वाटतं इथं आलं? मस्त भारी वाटतं. याच्या पहिल्यांदा आलीस का? पहिल्यांदा आले का? तिसऱ्यांदा आलो. तिसऱ्यांदा. ही बारकी असून तिसऱ्यांदा. मी मोठा असून पहिल्यांदा आलो. आमच्या तिसऱ्यांदा पहिले. तुम्ही काय किती वेळा आले इथं? कसं वाटतं इथं आल्यावरती? देव कुठला इथं? येताल देव. देव. बाकी सगळे आमच्या गावातले मंडळी पण आले. आकाश भाऊंचे सर्व सासू आले.
हा बरं बरेच जण मित्रांनो बरेच मंडळी आलेत पण मीरा सर पण आले तिथे मित्रांनो आपले आकाश भाऊ पण आलेत गण्याची मुलगी पण आहे हे बाय झोपलेली होत ती कुठे ती नाही बोकड विकड पण आणले मित्रांनो बोकडाचा मान देणार आहोत तिथं बोकड घाल मुंडे मल्हार आज कंदिरी किल्ल्यावरती आलेलो येताना देवाला भेटायला तर 2 शब्द काय आपल्या प्रेक्षकांसाठी माहिती द्या थोडी म्हणजे कसं काय आता आपला कार्यक्रम आम्ही दरवर्षी यायलाच लागते आम्हाला देवासाठी घेऊन यायला लागतं पाहुणे माणसाला आणि आमच्या दरवर्षी बोटीचा नामांकन हा द्यायलाच लागते आमची विनंती जय बरोबर आहे मित्रांनो तुम्ही बघितलं असेल होडीत पण मागापासून एन्जॉय सगळी चालू आहे आकाशाच्या 2 होड्या आणलेल्या आहेत 2 होड्या तुम्ही बघितले एक ती होडी आणि एक ही होडी आहे आज फुल एन्जॉय येणार सगळा बोकड बेकार सगळे
मित्रांनो आता सगळ्या देवलाचा कार्यक्रम वगैरे झाला आहे. पाया वगैरे पडून आलो आम्ही देवाच्या बेताल देवाच्या. आपली पोरवून बसलेली तिथं विश्वास आहे आणि मनीष. विश्वास काय करता आपला ब्लॉगिंगच्या ट्रायपॉडला फिशिंगचे बनवून ठेवलंय विश्वास. मित्रांनो आता आपण आलोय मंदिरातून. सगळी तयारी चालू आहे. साखर मग काय केलं सकल्याचे मोठे ताल्ले आणि हे काय गाऱ्या लग्नाचं आमच्या गावात मी गाऱ्याच बोलतो. गाऱ्या केल्या सकल्याच्या तल्ले बोट्या तळलेल्या आहेत. मित्रांनो काका तुम्हाला कसं वाटतं इथे एकंदरीत आपण वेताल देवाला दर्शन घ्यायला आज कंदेरी बेटावर आलो. छान वाटतं. छान आलं एकंदरीत इथे आल्यानंतर म्हणजे इथलीच आठवण होतो. घरी जाऊ तेव्हा घरची आठवण असं. बरोबर म्हणजे असा एक्सपिरियन्स कधी घेतला पाहिजे. कधी नाही तुम्ही तीर्थाला कुठेही जाऊन मिळाला पण इथे बोटीशिवाय येता नाही. एकांतरी देवाचं स्थान आहे. इथं घाऱ्यांचा कार्यक्रम चालू आहे. आईल्यापासून घाऱ्या करायला बसते. किती घाऱ्या करते अजून काय बोलते आजी. माझ्या लग्नात मी घाऱ्या करले. कांदा कापणं वगैरे सगळं चालू आहे तिथं. मावशी एकानाचा आहे सकला आहे का. सकलाचा कालवण पण करणार आहे. सकला चाललाय पण मोठ्या चाललं घेतल्या. इथे गाड्या चालतात. कार्यक्रम जोरात चालू आहे. मित्रांनो काका कसं वाटतं तुम्हाला आज आपण कंदेरी बेटावर आलोय. दोन शब्द. हां तुमचे पहिले स्वागत आणि खरं तुमचं अभिनंदन. इकडं आले आणि आमच्या बरोबर तुम्ही भाषण करा आम्हाला जे युट्यूबला सांगता तुमच्या मनापासून आभार. आणि जे आम्हाला आकाश विठोबा आले याने 3 बोटी खंडीला घेऊन आलाय. आणि या सर्व साखर कोळीवाला पनवेल कोळीवाडा सगळे पाहुणे आमच्या गावातले असं त्या मनापासून आले. म्हणून त्याला ह्या येतालची मी प्रार्थना की त्याला मच्छी भरपूर मिळते आणि मी धंदा केला मला पण मिळते. साखर गावाला मिळते. या सगळ्या पनवेल कोळीवाडा जेवढे आहेत त्याला सगळ्या मिळते. आणि या नाव काय अर्जुन कोलीराव याला खरोखर सबस्क्राईब करा. ओके करा. तुमचे धन्यवाद. हाय बाय. तुझं नाव सांग बाय. अक्का नाव सांग. थांब या अशी अक्का सांग. किती वेळा येतो चालून जाते नाही जायचं. बाकी झाला गावात आला आपल्याला नाश्ता. मगाशी पण नाश्ता केला. पण कोंबडी नाही गाऱ्या आहे. कोंबडीवाडी म्हणजे गाऱ्या आणि सकलाचा तल्ला आहे. राज घेऊन आला आपल्याला सगळ्या पोरांना. सगळे एकजूट झाले पाहिजे. सगळे बसले जेवायला. जेवण वगैरे झालं. आपल्या ताई पण बसल्यात. ताई जेवायला काय काय मेन्यू आहे. मटण सकल्याचं कालवण सकला तळलेला आहे. जेवायला या. व्हेज वाल्यांसाठी व्हेज पण आहे ना. व्हेजवाल्यांसाठी व्हेज पण आहे. मटर फ्लावरची भाजी आहे. खरोखर चांगली सोय केली इथं आकाशदादाने आपले सर्वांचे. हो काका काय बोलता काका. व्यवस्थित आहे ना कार्यक्रम. आपला आकाशचा फेल कधीच जाणार नाही. बरोबर. मित्रांनो येत बसलो आता आम्ही जेवायला. गणेश दादा वगैरे सगळे बसलेत जेवायला. पाहुणे मंडळी मित्रांनो जेवायला बसलो आता. मटण आहे भाकरी आहे. मच्छी पण आहे. मच्छी येते. सकला आहे. सकला मासा आपला. मित्रांनो आता जेवलो वगैरे आम्ही पॉवरफुल मस्त. बाकी सगळे पोरं पण आहेत. दादा कुठून तुम्ही. उरण एक नंबर. मित्रांनो सगळ्या
आमच्या गावातल्या महिला बसल्यात इथं जागा घेऊ तर विचार आहे का कुठं तेव्हा विचार करतो कोणी कोणी कुठे कुठे घेतली जागा घेतल्या का मागे बसलेच मित्रांनो सगळे इथे जेवण आमलेन लोक सगळे जाणार कुठं बघली जागा जागा घेऊन आलाय आता आम्ही आलोय यो धोंडा कसा वाजतो बघा आणि यो धोंडा कसा वाजतो बघा आता आम्ही आलो अशा जागेवरती तिथे तुम्हाला मी 2 ढाकरा वाजून दाखवते पहिला एक ढाकराचा आवाज आहे का नीट वाजलो जिंगल बेल यो आवाज कसा आहे बघा हा यो आवाज बघा आता इथं आता यो आवाज बघा मित्रांनो डिके करून जागा घेतली अख्खी कधी डिके करून सगळे डिके लिहिलं बघ जेवला का तुम्ही चेहरा सांगता नाही जेवलं बघा इथं काय 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 जादू आहे ते पहिले नॉर्मल लागला होता मग सांगितलं तो नको घ्या कोपरात हा हा बघला मित्रांनो आता आम्ही चाललोय वरती या दीपस्तंभ बघायला चाललोय मित्रांनो कुठं चाललो बघा मित्रांनो आलो आता आम्ही वरती तिथं सगळं तिथं मंदिर आहे समोर तो मंदिर आहे समोर तिथं भरपूर चाललो हे इथं लाईट हाऊस का काहीतरी आहे आणि आता आम्ही दीपस्तंभामध्ये उभा आहोत इथं खंदेरी किल्ल्यावरती इथं समोर तोफ वगैरे आहे बघू तिथे गेलो तर जाऊ आपण बाकी मस्त नजारा दिसतो मित्रांनो दूरपर्यंत समुद्र आहे दूरपर्यंत आणि सनसेट पण मस्त होत आहे संध्याकाळ भारी सनसेट होत आहे चला खाली जाऊन भेटू
मित्रांनो आता आलो आम्ही, काळोख झालाय, बोट थांबली आमची, थोडा बोटचा प्रॉब्लेम झाला आमचे. अरे हो हो हो, बोटचा प्रॉब्लेम झाला. आता जारच नाही, जार म्हणजे भरती बोलतात ना, भरतीच नाही आता, कारण भरती दोन अडीच तासांनी येणार आहे. तर मग आम्ही जेवण बनवलं घेतलं इथं, मग दाखव. मित्रांनो आता ताजा मावरा घेतला आम्हाला गावाला. आहे ना इथं चालू आहे. भंडारीची आप आहे का? भंडारी एक नंबर जेवण बनवतात. बनतात असे मित्रांनो, लागली मस्त. मित्रांनो आता जे जेवण घेतलंय काय करतो बोल. मित्रांनो जेवण घेतलं आता आम्ही करायचं गेलं मल्हारी बागडा बागडा गेलं. तिथे आमची ती पण बोट आहे. आणि अजून मित्रांनो आम्ही निघलो नाही इथून. आम्ही 12 वाजची वाट बघतो, पूर्ण वाट लागली आमची, जाराने वाट लावली लागली. बस त्याला जाऊ आता आम्ही. आता जेवण घेतो, त्याला जेवायला या. हीच आपल्या खीच आणि यांच्या हीच आहे का हे म्हटलंय नाही जेवढू मी नाही शपथ. म्हणलं काय म्हणलं ये घ्या चल लवकर. तर मित्रांनो फायनली पोहोचलो आम्ही इथे. पक्का काटायला गेला म्हणलं रे मावराची निलावी चालू तिथे लागला. मावरा पण राहिला बाहेरचे. ती दुसरी बोट पण राहिली. दुसरी बोट काय आहे? दुसरी बोट पण येते तिथं मागे आहे. बाकी सगळे पक्का काटालेलं.